रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये खरोशी गावात 400 वर्ष जुनं असं एक केलंबा देवी मातेचं मंदिर आहे। हे मंदिर माता पार्वती आणि भगवान शिव यांना समर्पित आहे। केलीच्या झाडातून प्रकट झाल्यामुळे या देवीला केलंबा देवी असे म्हणतात। इसवी सन 1608 मध्ये या गावातील एक माणूस केलीची पानं आणण्यासाठी डोंगरावर गेला होता। केलीची पानं तोडता तोडता त्याने केलीचे झाड तोडण्यास सुरुवात केली। ते झाड तोडत असताना त्या झाडातून रक्त वाहू लागले आणि खाली असलेल्या छोट्याशा दगडावर ते पडले। रक्त पडलेला दगड हळूहळू मोठा होत गेला। हे पाहता तो माणूस घाबरला आणि गावात पळत सुटला। ही सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली तेव्हा सर्व गावकऱ्यांनी मिळून एका संताची मदत घेतली। गावात असलेल्या संतांनी सांगितले की इथे साक्षात आदिमाया शिवशक्ती वास करते, म्हणून सर्व गावकरी जाऊन त्या दगडाची पूजा केली आणि तेव्हापासून या देवीला केलंबा देवी असं नाव ठेवण्यात आले। गावकऱ्यांनी मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे ठरवले। गर्भगृहाच्या भोवती असलेल्या आंब्याची झाडे तोडण्यास सुरुवात केली। तेव्हा आंब्याचे झाड तोडत असताना एका आंब्याच्या झाडाखाली एक मोठा साप येऊन बसला। तो साप ते आंब्याचे झाड तोडण्यास नकार देऊ लागला। तेव्हा गावकऱ्यांना समजले की इथे साक्षात भगवान शिव वास करतात, म्हणून तो झाड अजूनपर्यंतही तिथे आहे आणि त्या झाडाची पूजा केली आहे। बोलतात ना, जिथे माता पार्वती असते तिथे भगवान शिव असतात। त्याप्रमाणे माता पार्वतींनी केलंबा देवीच्या रूपात अवतार घेतले आणि भगवान शिव त्या आंब्याच्या झाडाखाली असतात।